श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. चौथी पुढे सांगू लागले. अमात्य म्हणाले, हे राजा, क्षुधेने व्याकुळ झालेल्या त्या राजेंद्राने मेलेला सर्प त्या ऋषीच्या खांद्यावर ठेवला आणि आपल्या नगराकडे तो परत गेला. त्या ऋषीला धेनूपासून झालेला शृंगी नावाचा एक पुत्र होता. तो मोठा कीर्तिवंत, महातेजस्वी, महासमर्थ, पण अतिशय संतापी होता. हा शृंगी याच वेळी ब्रह्मदेवांकडे गेला होता. त्यांची पूजा करून त्याच्या अनुज्ञेने शृंगी परत आला. अतिशय उग्र तपश्चर्या करणारा, मुनीमध्ये अग्रगण्य, जितेंद्रिय, शुचिष्मंत, स्थिर चित्ताने विहित कर्मांचे आचरण करणारा, लोकोत्तर तपश्चर्येमुळे तेजस्वी झालेला, इंद्रिय निग्रही, शुद्ध आचरणाचा, शुभ बोलणारा, कठोर निश्चयाचा, लोभाचा लेशही नसलेला, प्रतिष्ठित, निर्मत्सर अशा त्या वृद्ध, सर्व प्राण्यांचा आधार असलेल्या, मौनव्रत धारण केलेल्या आणि निश्चल बसून राहिलेल्या मुनीच्या खांद्यावर तुझ्या म्हणजे जन्मेजयाच्या पित्याने मेलेला सर्प उचलून ठेवला व त्याचा उपमर्द केला. तो मृत सर्प अजून त्याच्या खांद्यावर तसाच लोंबकळत आहे. हा वृत्तांत शृंगीला त्याच्या कृष्य नावाच्या मित्राकडून समजला. बालवयातच असह्य दीप्ती प्राप्त झालेल्या, तेजाने जणू काही धगधगत असलेल्या त्या ओजस्वी ऋषीपुत्राने म्हणजे शृंगीने संतापाच्या भरात शाप देण्याचे ठरविले आणि तत्क्षणी आचमन करून तुझ्या पित्याला म्हणजे जन्मेजयाला उद्देशून तो म्हणाला, ज्याने माझ्या निरपराध पित्याच्या खांद्यावर मेलेला सर्प ठेवला, त्याला माझ्या शापाच्या सामर्थ्याने प्रेरित झालेला तीक्ष्ण व दाहक विष असलेला तक्षक नाग संतप्त होऊन आजपासून 7 दिवसांनी आपल्या विषाग्नीने दग्ध करून टाकील. माझ्या तपश्चर्येचे सामर्थ्य कोणीही पाहावे. असे म्हणून त्या शृंगीने त्या पित्याला म्हणजे जन्मेजयाला शाप दिला. अशा प्रकारे तुझ्या पित्याला शाप दिल्यानंतर तो शृंगी आपला पिता शमीक ऋषी जेथे मौनव्रत धारण करून बसलेला होता तेथे गेला आणि तो दिसल्यावर शृंगीने आपण राजाला दिलेल्या शापाची हकीकत त्याला सांगितली. नंतर आपल्या गौरमुख नावाच्या चारित्र्यसंपन्न आणि गुणसंपन्न शिष्याला तुझ्या पित्याकडे म्हणजे परीक्षिताकडे पाठविले आणि शमीक ऋषींनी आपल्या शिष्याला तेथे पोहोचल्यावर विश्रांती घेतल्यानंतर त्या मुखाने परीक्षिताला घडलेला सारा वृत्तांत इत्यंभूत सांगावा आणि शृंगीच्या पित्याचा निरोप त्याने त्याच्या म्हणजे परीक्षिताच्या कानावर घालावा. परीक्षिता, शृंगी नामक माझ्या पुत्राने तुला शाप दिला आहे. सावध राहा. नागराज तक्षक आपल्या दाहक तेजाने तुला दग्ध करून टाकणार आहे. असा निरोप शमीकाने आपल्या गौरमुख नावाच्या शिष्याकरवी परीक्षिताला पाठविला. जन्मेजया, शृंगीच्या पित्याने पाठविलेला तो भयानक निरोप कानावर पडताच तुझ्या पित्याने नागराज तक्षकाचा भीतीने धसका घेतला आणि तो तेव्हापासून अतिशय सावधगिरी बाळगून राहू लागला. त्यानंतर 7 दिवस उजाडल्यावर काश्यप नावाचा ब्रह्मर्षी परीक्षिताला भेटण्याच्या इराद्याने निघाला असता मार्गात तो नागेंद्र तक्षकाच्या नजरेस पडला. खूप झपाट्याने चाललेल्या काश्यपाला नागेंद्र तक्षकाने विचारले, इतक्या घाईघाईने तू कोठे बरे निघाला आहेस? कोणती कामगिरी उरकावयाची आहे? काश्यप म्हणाला, नागराज तक्षक आज कुरुश्रेष्ठ परीक्षिताला दग्ध करून टाकणार आहे असे माझ्या कानावर आले आहे.
तक्षकाने राजाला दंश केल्यावर त्याच्या रक्तात भिनलेल्या विषावर उतारा देण्यासाठी मी घाईने तिकडे निघालो आहे. खरे म्हणजे मी त्या राजाच्या जवळ असता तक्षकाची त्याला दंश करण्याची ताकदच होणार नाही. यावर तक्षक म्हणाला, अरे ब्राह्मणा, मीच तो तक्षक आहे. मी त्या परीक्षित राजाला दंश केला आणि तो मेला, तर त्याला पुन्हा जिवंत करण्याची धडपड तू कशासाठी बरे करीत आहेस? मी काय बोलतो ते नीट ऐक. मी त्या राजाला दंश केल्यावर त्याला जिवंत करण्याची कोणाचीही ताकद नाही, असे बोलून तक्षकाने जवळच असलेल्या एका वृक्षाला दंश केला आणि तक्षकाने दंश केल्यावर तो वृक्ष एका क्षणात भस्मसात झाला. पण हे राजा जन्मेजया, काश्यपाने लगेच त्या वृक्षाला जिवंत केले. काश्यपाच्या मंत्र सामर्थ्याची अशी प्रचिती आल्यामुळे त्या काश्यपाला तक्षकाने एक आमिष दाखविले. तक्षक त्याला म्हणाला, त्या राजाकडून तुला मिळवावयाचे तरी आहे काय, ते मला कळू दे. तक्षक असे बोलल्यावर काश्यप त्याला उलट म्हणाला, मला त्या राजाकडून भरपूर धन मिळवायचे आहे. धन मिळवण्यासाठीच मी त्याच्याकडे निघालो आहे. यावर तक्षक अतिशय गोड शब्दात काश्यपाला म्हणाला, त्या परीक्षित राजाकडून जेवढे धन मिळावे अशी तुझी अपेक्षा असेल, त्यापेक्षा कितीतरी जास्त धन मी तुला द्यावयास तयार आहे. ते घे आणि जा कसा येथून परत. नागराज तक्षक असे बोलल्यावर त्या कश्यप ब्राह्मणाने आपल्या इच्छेप्रमाणे तक्षकाकडून धन मिळविले आणि परीक्षिताकडे न जाताच तो वाटेतूनच परत फिरला. काश्यप ब्राह्मण अर्ध्या वाटेतून परत फिरल्यावर तक्षकाने दगलबाजी करावयाचे ठरविले आणि एक खांबी वाड्यामध्ये मोठी सावधगिरी घेऊन राहिलेल्या तुझ्या धर्मशील नृपती श्रेष्ठ पित्याकडे म्हणजे परीक्षिताकडे तो गेला आणि तुझ्या पित्याने स्वसंरक्षणाची इतकी विलक्षण काळजी घेतलेली होती तरीसुद्धा आपल्या विषाग्नीने त्या तक्षकाने त्याला दग्ध करून टाकले आणि परीक्षिताचा असा अकस्मात मृत्यू ओढवल्यानंतर राजा जन्मेजया, राज्यावर तुला अभिषेक करण्यात आला आणि प्रजेने आपल्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली. हे श्रेष्ठ राजा जन्मेजया, ज्या गोष्टी आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिल्या आणि ज्या गोष्टी आमच्या कानावर आल्या, त्यांच्या आधाराने ज्या दारुण घटना प्रत्यक्षात घडल्या त्याचे आम्ही सविस्तराने कथन केले आहे. हे नृपश्रेष्ठ जन्मेजया, नागराज तक्षकामुळे तुझ्या पित्याचा अंत ओढवला. याच तक्षकाने मागे उत्तंक ऋषी जवळून कुंडले पळवून त्यालाही असाच त्रास दिला होता. या दोन्ही गोष्टींचा एक मेळाने विचार करून जे प्रसंग प्राप्त आहे ते तू करावे. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.